उदगीरमध्ये उभ्या ट्रकला भीषण आग, कॅबिनमध्ये झाला स्फोट, चालक किरकोळ जखमी. उदगीर बिदर रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या मालवाहू ट्रकला आग लागल्याची घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 7:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे. ट्रकमधील कॅबिनमध्ये स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील होणारा मोठा अनर्थ टळलाय. मात्र गाडीतील संपूर्ण माल जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. चालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माल का है जी साडेसात वाजता आता 7:30 आपल्याला एक कॉल आला होता दूरध्वनीवर अग्निशमन केंद्रावर. असा रिलायन्स पेट्रोल पंप समोर एका कंटेनरला आग लागली. इथं आल्यानंतर आपण बघितलं तर ते पूर्ण त्याचं जे कॅबिन आहे ते पूर्ण जळालेलं होतं. त्याचं रिझन म्हणजे हे आहे की त्याचे झाले स्पार्किंग, वायरिंगमध्ये स्पार्किंग झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्या बॅटरीमध्ये झालाय स्फोट कॅबिनमध्ये. त्याच्यामध्ये त्याचा ड्रायव्हर थोडा जखमी झाला आहे, त्याला आपण हॉस्पिटलला पाठवले. काय ते बाकीचं आपण आग वगैरे विझून टाकली. आता हे पाठीमागे कसं आहे, आग नाही आहे ही, फक्त मध्ये एक हिटमुळे एक धुपू लागले ते धूर, म्हणून थोडं काम थांबले आपलं. पण सध्यास्थिती आपण सर्व आग वगैरे विझवली. तर बाजूला मोठा पेट्रोल पंप आहे, मोठं म्हणजे करंटाची लाईन गेलेली आहे वरती. आणि मेन म्हणजे आपल्या उदगीरचे जे वसाहत म्हणजे हायवे जे मेन हायवे त्याला कर्नाटक आंध्र जे आपली जोडली जाते याच्यावर परिणाम झाला असता की हे पूर्ण बंद झालं असतं. एवढा मोठा झाला असता हे जर विषय वाढला असता. तर आपण अग्निशमनच्या सर्व जवानांनी म्हणजे वेळेवर येऊन सर्व काही आटोक्यात आणलेलं आहे. काही म्हणजे काळजी करायचा काही विषय नाही.